लग्नाला 9 वर्ष पूर्ण झाले होते तरी आम्हाला बाळ राहत नव्हतं। कमीत कमी 7-8 डॉक्टर तर केले असतील। ते अंड्याला काहीतरी ड्रिल करतात म्हणतात, ते उपचार घेतलं तरी त्यात आम्हाला काही रिझल्ट भेटला नाही। त्यानंतर आम्ही रोहिती आयुर्वेदिकमध्ये आलो। औषधे होते, ते औषधे चालू केले, पत्ते चालू केले, पंचकर्म केलं। 3 ते 4 महिन्यात हा बाळ कन्सीव्ह झाला। आज आम्हाला मुलगा झालाय। माझं नाव नरेंद्र आवजी आहे, माझं मिसेसचं नाव गंगा आवजी। आमच्या लग्नाला 9 वर्ष पूर्ण झाले होते। लग्नाला 9 वर्ष पूर्ण झाले होते तरी आम्हाला बाळ राहत नव्हतं, ते कन्सीव्ह करू शकत नव्हती। त्यामुळं मी फेसबुकवरती रोहिती आयुर्वेदिकचं ॲडव्हर्टाईज पाहिलं। ॲडव्हर्टाईज पाहिल्यानंतर आम्ही रोहिती आयुर्वेदिकमध्ये आलो, डॉक्टरांशी भेटलो। माझ्या मिसेसला असं त्रास होतं की त्यांना ते महिनेवारी म्हणतात ते येत नव्हतं बरोबर टायमिंगला, त्यांना त्रास असायचं आणि त्यांना पेटीमध्ये सुजनही वगैरे होतं। मग त्यामुळे आम्ही खूप डॉक्टर केले, म्हणजे कमीत कमी 7-8 डॉक्टर तर केले असतील की त्यांच्या उपचारासाठी, तरी त्यांना काही फरक पडला नाही। शेवटी आम्ही त्यांना ऑपरेशन करून ते ड्रिलिंग म्हणतात, ते अंड्याला काहीतरी ड्रिल करतात म्हणतात, ते उपचार घेतलं तरी त्यात आम्हाला काही रिझल्ट भेटला नाही। त्यानंतर आम्ही रोहिती आयुर्वेदिकमध्ये आलो, त्यांच्याकडे भेटलो आणि त्यांना सगळं आपले जे काही प्रॉब्लेम्स होते ते सगळं त्यांना सांगितलं। मग त्यांनी त्यांच्यावरती आम्हाला हे दिलं, सजेशन दिलं कसं काही राहू शकतं। आणि ते त्यांनी मग आम्हाला स्टार्टिंगला असं म्हणले की हे तुम्हाला नॅचरली प्रेग्नन्सी राहणार आहे, काही ऑपरेशन, काही एक इंजेक्शन टोचायची गरज नाही, काही नाही म्हणून त्यांनी सांगितलं। आणि त्याच हिशोबाने काहीच आम्ही न करता आमचं फक्त लाईफस्टाईल चेंज केलं आणि काही रोहिती आयुर्वेदिकचे आपले औषधे होते, ते औषधे चालू केले, पत्ते चालू केले, पंचकर्म केलं। त्यानंतर 3 ते 4 महिने आम्ही उपचार घेतलो रोहिती आयुर्वेदिकमधनं। त्यानंतर आम्हाला हा बाळ कन्सीव्ह झाला, म्हणजे 3 ते 4 महिन्यात हा बाळ कन्सीव्ह झाला। आज आम्हाला मुलगा झाला आहे। रोहिती आयुर्वेदिकला खूप खूप धन्यवाद। सर्व्हिस डिपार्टमेंट आहे त्यांची चांगलं म्हणजे फॉलोअप घेतात। हे सगळ्या गोष्टी रोहिती आयुर्वेदिकचे जे फॉलोअप टीम आहे ते एकदम व्यवस्थित करतात, त्यामुळे काही अडचण होत नाही। घरी बसल्या आम्ही हा उपचार घेऊ शकतो। मग रोहिती आयुर्वेदिकमध्ये येऊन ते पंचकर्म घेऊन गेलो आम्ही घरी। आम्ही एकदम इझिली पंचकर्म घरी बसल्या याचा आम्हाला फायदाही झाला। आज रोहिती आयुर्वेदिक टीमनी सगळ्यांनी सपोर्ट केलं, त्यामुळं आज आम्हाला सुंदर आणि गोड मुलगा झाला आहे। त्यामुळे रोहिती आयुर्वेदिकला थँक्यू सो मच।